जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए चलते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। कोल्हापुर आंगनवाड़ी कर्मचारी यूनियन की ओर से हमें मानधन नहीं वेतन चाहिए, इस मांग और जिला परिषद कार्यकारी अधिकारी को निवेदन दिया गया। 6 महीना पहले इस राज्य सरकार ने सभी आंगनवाड़ी कर्मचारी महिला को वेतन देने का आश्वासन दिया था। इसका निषेध करते हुए कॉमरेड अप्पा पाटिल, जयश्री पाटिल, कॉमरेड रघुनाथ कांबळे, कॉमरेड सतीश कांबळे इनके नेतृत्व में मोर्चा निकाला गया। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मानधन नको महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर गेलेले आहेत। अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनासाठी पोषण ट्रॅकर ॲप मराठीत पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी कर्मचारी यांना कामगार म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यांना कामगार कायद्याप्रमाणे ग्रॅज्युटी द्यावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे। ह्या सगळ्या मागण्यांच्यासाठी खरं म्हणजे गेली 6 महिने वारंवार आंदोलनं चाललेली आहेत। 12 जानेवारीला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंगलप्रभात लोढा जे महिला बालकल्याणचे मंत्री आहेत त्यांच्यासोबत आणि वरिष्ठ सगळे सरकारी अधिकारी आयुक्तांच्यावर मीटिंग झाली आणि त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला गोड बातमी देऊ आणि भरीव मानधनवाढ करू असं आश्वासन दिलं होतं। त्याचं काही झालं नाही। पोषण ट्रॅकर ॲपबद्दल उच्च न्यायालयामध्ये दावा चालू आहे। त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं सांगितलं 113 कोटीची तरतूद केलेली आहे म्हणून, परंतु प्रत्यक्षामध्ये खराब मोबाईल घेऊन अंगणवाडी सेविका हे काम करायला लागलेले आहेत। गेली 20 वर्षे अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 1 रुपयाची वाढ झालेली नाही, जगणं मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर गेलेल्या आहेत। मराठा एकता सेवा समिति द्वारा आयोजित छत्रपति शिवाजीराजे भोसले शिव जयंती समारोह एवं दक्षिणी मराठा समुदाय की वैचारिक बैठक संपन्न हुई। इस अवसर पर दक्षिणी मराठा समुदाय की वैचारिक बैठक के मुख्य मार्गदर्शक के रूप में वंचित गरीब मराठों के मुख्य मार्गदर्शक प्रकाश आंबेडकर और वैचारिक मार्गदर्शक के रूप में अंजलि आंबेडकर उपस्थित थे। आमंत्रण दिलं आणि त्यांनी बोलताना एक जे वाक्य वापरलं त्याच्यामुळे मी खरं ठरवलं की ह्या कार्यक्रमाला कुठल्याही परिस्थितीत उपस्थित राहायचं। ताई आमचा दक्षिणी मराठा समाज आहे तो रोजगाराची सोय नाही, पोटापाण्याची सोय नाही, ह्याच्याकरता फिरत येऊन अकोल्यामध्ये स्थिरावलेला आहे आणि एका अर्थाने ज्या भागातनं आम्ही आलो त्या भागात आम्ही विस्थापित आहोत आणि तिथनं विस्थापित झालो आणि अजूनही इथल्या समाजकारणात, इथल्या अर्थव्यवस्थेमध्ये, इथल्या राजकारणामध्ये आमची मुळं रुजू शकत नाही असा आमचा समाज आहे। आणि तेव्हा मी ठरवलं की ज्या समाजाला एका अर्थाने विस्थापिततेचे चटके बसावे लागले, समाजाच्या इतर वंचितांचं सुद्धा दुःख समजावून घेऊ शकतो, त्यांच्या अडचणी काय ते जाणून घेऊ शकतो आणि त्यांच्याशी स्वतःला बांधून घेऊ शकतो, त्यांची आपली ओळख एक करून घेऊ शकतो, हे मी त्या निमंत्रणाचा खरं म्हणजे अर्थ काढला आणि मी गणेशजींना म्हटलं होतं की काळजी करू नका, मी 19 तारखेला नक्की तुमच्या कार्यक्रमाला येते। जो मराठा एकता सेवा समितीच्या माध्यमातून जो मी आज शिवजयंती सोहळा आयोजित केला, याला फक्त एकमेव दक्षिणी मराठा समाजच हा मोठ्या संख्येने आम्ही इथं बोलावला। आमच्या या अकोला जिल्ह्यात जवळपास 60 ते 70 हजाराच्या संख्येने दक्षिणी मराठा समाज असून हा राजकीयदृष्ट्या उपेक्षित होता आणि छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवराय, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे खरे विचार हे समाजापर्यंत पोहोचावे आणि समाज हा संघटित व्हावा हा या कार्यक्रमाचा मागचा मुख्य उद्देश होता। आणि व्यासपीठावरती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताईंना आमंत्रित करण्यामागचा एकमेव उद्देश असा होता की ते खरेखर छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत, वैचारिक वारसदार आहेत, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनी खऱ्या अर्थाने शिवाजीराजांचे शिवचरित्र हे समाजासमोर मांडले आणि समाजांना शिवरायांचे खरे विचार, शाहूंचे खरे विचार आज पटले आणि समाज आज खऱ्या अर्थाने संघटित व्हायला सुरुवात झाली। अकोला जिल्ह्यातला समाज मी माझी एक मराठा एकता सेवा समिती नावाची एक संस्था रजिस्टर केली आणि संस्थेच्या माध्यमातून शिवजयंती सोहळे आहेत, शिवराज्याभिषेक दिन आहेत, व्यसनमुक्ती केंद्र आहेत, अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून समाजाला संघटित करण्याचं मी काम करत आहे। भूमि पूजन कार्यक्रम के कंत्राटदार को गाली गलौज दी गई थी। इसी का विरोध करते हुए वर्धा जिला कंत्राटदार कल्याण समिति द्वारा विधायक दादाराव केचे का
निषेध किया गया। राजनीतिक नेताओं ने मांग करनी चाहिए कि इसके बाद कंत्राटदार भूमि पूजन नहीं करेंगे। विधायक दादाराव केचे को माफी मांगनी चाहिए, ऐसे नारेबाजी की गई। दादाराव केचे दादाराव केचे कंत्राटदारावर अन्याय करणाऱ्या आमदाराचा निषेध असो 23ला ग्रामपंचायत दानापूर कारंजा येथे भूमिपूजन सोहळा पार पाडत असताना आमदार दादारावजी केचे यांनी आमच्या बिसानी कंत्राटदार यांना अर्वाच्य भाषेत शिवागाळ केली आणि त्यांना बिलकुल इथून म्हणजे पेमेंट करणार नाही, तुमचे पेमेंट रोखा असे त्यांनी फोन केला। साहेबाला फोन करून त्यांनी सांगितलं की फोन केला की यांचं पेमेंट थांबवून द्यायचं पूर्ण। अशा प्रकारे हे अशोभनीय कृत्य हे शोभनीय नाही आहे त्या दादाराव आमदार केजेला। आणि आमचं काही आमच्या असोसिएशनला असं आमच्या ठेकेदाराला असं काही बंधन नाही आहे की बा त्यांनी भूमिपूजन केले पाहिजे आणि सगळं पुरवठा केला पाहिजे। फक्त आमचं काम आहे की फक्त बोर्ड लावणे आणि बाकीचं काम त्यांचं राहतं डिपार्टमेंटचं। तरी आमच्यावर प्रेशर आणून भूमिपूजन करायसाठी कंत्राटदाराला एकदम जबरदस्ती करतात। काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी आहे की जे त्यांनी आमच्या कंत्राटदारावर जे अन्याय केला आहे आणि जे शिवीगाळ केली आहे त्याची माफी मागावी त्यांनी जाहीरपणे। पूजनाच्या निमित्ताने तिथे आमदार दादारावजी केचे आणि त्यांचे पदाधिकारी तिथे उपस्थित असताना आमच्या कंत्राटदाराला एकदम खालच्या भाषेत आई बहिणीच्या शिव्या दिल्या। जोडे मारू, मादरचोद, माकी अशा अवाच्य भाषेमध्ये शिवागाळी केली। दादाराव तसा वयस्कर माणूस आहे, सुशिक्षित अशा चांगल्या पक्षाचा माणूस असल्यावर त्याच्या तोंडातून अशी भाषा निघणं, जो मंत्र्याच्या दावेदारीचा माणूस असलेला त्यांनी अशी घाणेरड्या भाषेमध्ये कंत्राटदाराला शिव्या देणं। कंत्राटदार भूमिपूजन करणं काही बंधनकारक नाही। आमच्या इस्टिमेटमध्ये एक प्रोव्हिजन असते बोर्ड लावणे, आम्ही बोर्ड काढून देऊ, भूमिपूजन तुम्ही करत राहा तुमच्या कार्यकर्त्याच्या हाताने। आम्हाला जर अशा शिवागाळी करत असाल, एक तर यांच्या जाहिराती पेपरला द्यायचे पैसे आम्हालाच द्यावं लागते, उलट यायचा नाश्ता पाण्याची व्यवस्था आम्हालाच करावं लागते, एक नाही खंडीनं नारळ आणावं लागते। यानंतर तुम्ही ही व्यवस्था करणार आहे का? नारळ यानंतर ही व्यवस्था करणार आहे का? याच्यानंतर आम्ही ही व्यवस्था करणार नाही। तुम्हाला मोठेपणा दाखवायचा आपल्या पैशानं करा आणि असं आम्हीच करायचं आणि आम्हीच शिवा खाऊन घ्यायचं, हा कोणता धंदा लावला? आणि शेवटी आम्ही मतदार आहो ना, हा कंत्राटदार म्हणजे काय? आम्ही मतदार आहो, आम्ही तुम्हाला मतदान करणारे लोक आहो आणि आमच्या मतदानाचं तुम्ही हे आम्हाला परतफेड करता, याचा आम्ही निषेध करतो। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा व माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन द्यायचे ठरवले। त्यानुसार सर्व आमचे संघटक मित्र, आमचे कॉन्ट्रॅक्टर बंधू मोठ्या संख्येने इथे उपस्थित होऊन या झालेल्या गोष्टीचा निषेध करण्याकरता आणि सदर घटना समोर होऊ नये त्यांनी दिलेल्या शिवीगाळीला मी प्रतिरोध केला, मी अपोज केला की साहेब मला शिव्या देऊ नका, तुम्ही शिवी खाण्यासाठी आम्ही पैदा झालेलं नाही आहे। मान सन्मान करणं, मान सन्मानाने वागणं सार्वजनिक ठिकाणी या नेत्यांचं कर्तव्य आहे। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। शिव जयंती के अवसर पर कोल्हापुर शाहू स्मारक भवन में सेक्युलर प्रोग्रेसिव फंड मुक्ता फाउंडेशन की ओर से पीपल रिपब्लिकन पक्ष के अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े इनके हाथों पूर्व विधायक राजीव आवले को जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया।
साथ ही अन्वी घाटगे, प्राचार्य सतीश देसाई, छाया पाटिल शंकर, अदानी शेख, जावेद मोहन, किचेकर, डॉक्टर रविंद्र श्रावस्ती और अन्य साथियों को राज्य स्तर पर पुरस्कार से सम्मानित किया गया। चौकटी का बसवायची खरं तर या निमित्तानं सांगणं अत्यंत आवश्यक आहे। शिरोळमध्ये आमचा एक अनिल लोंढे म्हणून गारुडी समाजाचा कार्यकर्ता सर गारुडी समाजाची वस्ती आहे। गेल्या 15-20 दिवसापाठीमागं त्याने त्याच्या वस्तीला राजमाता राजा होता का शिवाजी महाराज? दरबारी राजा नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी हेच तर साम्य आहे। राजाच्या पोटी जन्माला नाही शिवाजी महाराज, पण आपल्या कर्तृत्वानं राजा बनला। अस्पृश्यांच्या घरी जन्माला आला भीमराव, पण आपल्या कर्तृत्वानं संविधानाचा निर्माता, देशाचा निर्माता बनला। अशा प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब हे आमचे कवी फार संवेदनशील असतात। एक कवी काय म्हणतो, महाराष्ट्राचे 2 राजे, महाराष्ट्र भूमीचे 2 राजे, एक रायगडावर आणि एक 14 तळ्यावर। साधी गोष्ट आहे। मनुस्मृतीचं दहन केलं बाबासाहेबांनी, आपल्याला माहित असेल। महाडच्या 14 तळ्यावर मनुस्मृतीचं दहन बाबासाहेबांनी का केलं? पण मनुस्मृतीचं दहन करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडावर गेले। छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम केला, मुजरा केला, आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या देशातील मनुवाद्यांनी अपमान केला राज्याभिषेकाचा वेळेस, त्या मनुस्मृतीमुळे शिवाजी महाराजांचा अपमान झाला। शपथ घेऊन निघाले, महाडच्या 14 तळ्यावर आले, आणि त्या मनुस्मृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला। त्या मनुस्मृतीला जाळून भस्म करून टाकलं डॉक्टर बाब। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला दुसरा कोणी घेतला नाही। या देशामध्ये एकमात्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मनुस्मृतीचं दहन केलं। किती लोकांना ठाऊक आहे? अकोला जिला परिषद की ओर से जिले के किसानों को खेतों तक जाने के लिए सड़क ना होने के कारण अपनी उपज को लाने ले जाने के लिए काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसीलिए अकोला जिला परिषद की ओर से किसानों को खेत रास्ता तैयार करने की मुहिम चलाई जाने वाली है। जिन किसानों को खेत में जाने के लिए सड़क चाहिए, उन्होंने इस संबंध में स्थानिक बीडीओ को इस संबंध में एक आवेदन प्रस्तुत करने की अपील वंचित बहुजन आघाड़ी के प्रमुख प्रकाश आंबेडकर ने की है। वे अकोला में पत्रकार वार्ता में बोल रहे थे। जिल्हा परिषदेच्या वतीने अकोल्यातील शेतकरी जो आहे त्याला असणारा त्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत, आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने त्याच्या शेतामध्ये जाण्याचे रस्ता करण्याची योजना केलेली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज बीडीओला करायचा आहे। तो अर्ज करत असताना रस्ता किती मोठा पाहिजे याचं त्यांनी नमूद केलं पाहिजे। दानपत्र त्यांनी असणारं जिल्हा परिषदेच्या नावाने दिलं पाहिजे, आणि त्यांचा रस्ता दुसऱ्या कोणाच्या शेतातून जात असेल तर त्या शेतकऱ्याचं नो ऑब्जेक्शन त्यांनी त्या ठिकाणी जोडलं पाहिजे। ही कंप्लीट अर्ज त्यांनी जर दिला तर मग त्याच्या शेतरस्त्याचं नियोजन करायला सोपं होईल आणि कामकाज करायला सुद्धा सोपं होईल, असं आज प्रेसमार्फत आम्ही जाहीर करतोय, आणि शेतकरी याचा लाभ घेतील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो। अंबाझरी के 20 एकड़ में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का स्मारक बना था और तालाब था। उसको महसूल प्रशासन ने बगीचा बताया और गरुड़ कंपनी को दिया। उस कंपनी ने स्मारक बेकायदेशीर, महसूल प्रशासन, गरुड़ कंपनी और पर्यटन मंत्री इन्होंने बुलडोजर लगाकर गिराया और उसी जगह में दूसरी तरफ स्वामी विवेकानंद का स्मारक बनाया। यह पक्षपात भेदभाव शासन प्रशासन ने किया। उनके खिलाफ दबंग तलाठी विनोद खोब्रागढ़ ने एट्रोसिटी का फौजदारी खटला वरोरा कोर्ट में दाखिल किया। कोर्ट ने नोटिस इशू किया है। जय संविधान जो नागपुर में अंबाझरी तालाब है, वहाँ पे जो
350 एकड़ ज़मीन थी, वहाँ पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो स्मारक था वहाँ पे वो तहसीलदार, ईडीओ, कलेक्टर, कमिश्नर, सेक्रेटरी और मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ये सब मिलके वो स्मारक गिरा दिया, बुलडोजर लगा के गिरा दिया। हमारे बौद्ध समाज के लाखों करोड़ों लोगों का भावना दुखाया। इसलिए वहाँ पे मैं व्यतीत होकर मंगल प्रभात लोढ़ा के मंत्री के खिलाफ और अधिकारी के खिलाफ मैंने वर्रा डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट में पिटीशन दाखिल किया। उनके ऊपर एट्रोसिटी का गुना दाखिल करने के लिए पिटीशन दाखिल किया। ये हमारे शुभम गवई है, ये भी हमारे साथ थे और दाखिल करने के बाद आज कोर्ट में आप देख सकते हैं इनके ऊपर नोटिस निकाला है। ये नोटिस है और इनके ऊपर एट्रोसिटी का नोटिस निकाला है और तुरंत उनके 9 तारीख को पेशी है, 9/3 को अगले महीने में। जो ये देश के अंदर सबसे बड़ी बात है कि एक तलाटी एक संविधान का यूज करके, आर्टिकल 51 का यूज करके अगर इतना बड़ा काम कर सकता है तो हमारे नागपुर में इतने बड़े हाईकोर्ट में आमदार, खासदार, मंत्री है, हमारे बहुत बड़े बड़े वकील है, ये लोग है, IAS अधिकारी है, IPS अधिकारी है, इन्होंने वहाँ पे FIR दाखिल नहीं किया, आज तक दाखिल नहीं किया। 30 दिन हो गए वो वहाँ पे धरने आंदोलन मोर्चा चालू है, लेकिन कोई भी शासन ने निर्णय नहीं लिया क्योंकि इसमें शासन ही जब दोषी है, आरोपी है और ये हमारे कुछ लोग उनके ऊपर है भीख मांग रहे। जब बाबा साहब ने बोला कि भीख मांगने का नहीं, भीख मांगने से भीख मिलता है, हक नहीं मिलता और हक छीन कर लेना पड़ता है और कोर्ट में जाना पड़ता है। मैं पिछली बार हमारी शुभम गवई के साथ हमने एक वीडियो निकाला था और बोला था कि महाराष्ट्र में भारत के अंदर जितने भी तहसील है और जिला है उसमें सब इसमें इनके ऊपर FIR दाखिल होना चाहिए, लेकिन लोग सुने नहीं। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। चुनाव आयोग ने शिवसेना और धनुष्यबाण शिंदे गुट को देने के बाद संजय राउत ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के खिलाफ निचले स्तर का बयान दिया, जिसका असर संपूर्ण महाराष्ट्र में दिखाई दे रहा है। अब बुल्ढाना के शिंदे गुट के विधायक संजय गायकवाड़ ने जवाब देते हुए संजय राउत को खूब खरी खोटी सुनाई। गायकवाड़ ने कहा कि संजय राउत मेंटल है, उनकी केस खत्म हो गई है। साथ ही पहले यह बता दे उन्होंने कांग्रेस एनसीपी के किस हिस्से की चापलूसी की और फिर हमारे मुख्यमंत्री को दोष दे। संजय राऊतांनी जी काल नीच खालच्या पातळीवरची टीका केली, तो आमच्या मुख्यमंत्री महोदयांना म्हणतो की यांनी चाटुगिरी केली। मग 2.5 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कोणत्या पार्टतून चाटलं होतं? कुठल्या पार्ट चाटून चाटुगिरी केली? पहिले तुम्ही चाटुगिरी करता, मग नंतर आम्हाला शहाणपण शिकवता का? आणि हा एक पिसाळेल कुत्रा, मी तुम्हाला सांगतो, एक मेंटल मानसिक रुग्ण माणूस आहे। त्याच्यामुळे आता आम्ही काही त्याला फार महत्त्व देत नाही। ही संपलेली केस आहे। दिवा वेचताना जसा फडफडतो तसा फडफडतो करायला लागला, त्याच्यामुळे आता याच्यानंतर आम्ही त्याची काही दखल घेत नाही। ज्याला समोरासमोर येईल त्यावेळेस बघू त्याचं एकदाचं काय करायचं। आमच्या शिवसैनिकांचा, त्यांचा तर शिवसैनिक राहिलाच नाही कोणी। बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पहिले घेतली ना, आता तर शिवसेना धनुष्यबाण जो बाळासाहेबांनी उभा केला तोच आमच्याकडे। उद्या शाखा आणि जे कार्यकर्ते आमचेच आहेत, कशा आम्हाला काही ताब्यात घ्यायची आवश्यकता नाही आहे। काही कार्यालय हे वैयक्तिक बांधलेले असतात, काही कार्यालय संस्थेच्या नावाने असतात, काहीच म्हणजे अपवादात्मक हे पक्षाच्या नावाने असतात। त्यामुळे आम्हाला कुठल्याही कार्यालयावर ताबा घेण्याची गरज नाही आहे। तेच कार्यकर्ते सगळे आमच्यासोबत येतील। स्वतंत्र अभियंता ठेकेदार संघ का आरोप है कि लोक निर्माण विभाग में छुट्टी के दिन लोक निर्माण विभाग कार्यालय में वरीय ठेकेदार की बैठक कर पसंदीदा लोगों को काम वितरित करने की प्रथा चल रही है। संस्था की ओर से मनोज भालेराव ने आरोप लगाया है कि सरकारी दफ्तर में अवकाश होने पर भी हितग्राहियों से बैठक कर उनके टेंडर लिए जाते हैं और उनसे काम कराया जाता है। इंजीनियर व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन
PWD अकोला येथे संघटनेचा अध्यक्ष आहे मनोज भालेराव माझं नाव आहे. आज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयामध्ये सुट्टी असताना मोठ्या प्रमाणामध्ये कार्यालयामध्ये मीटिंग चालू आहे. कशाबद्दल आहे हे कल्पना नाही, परंतु याची माहिती आम्ही घेतली आहे. इथे कामं निविदा मॅनेज करण्याचे काम आतमध्ये सुरू आहे असं आमच्या निर्देशनामध्ये आलेलं आहे. आणि ही माहिती आम्ही अधीक्षक अभियंता साबा मंडळ कॉर्पोरेशन रोड यांना पण दिली आहे आणि मुख्य अभियंता गिरीश जोशी साहेब यांना पण पाठवलेली आहे. तरी साहेबांनी या सुट्टीच्या दिवशी कार्यालयामध्ये कोणतीही परमिशन नसताना अशा प्रकारे चुकीचं काम होत आहे आणि कामं मॅनेज करण्याचे काम होत आहे. यावर तात्काळ कारवाई करावी ही आमच्या संघटनेची मागणी आहे. या ठिकाणी मर्जीतल्या लोकांना कामं वाटप करण्यात येत आहे. त्यामुळं आमचा ह्या कामाला आणि ह्या कार्याला विरोध आहे. यामध्ये अधिकाऱ्यांनी तात्काळ कशाबद्दल मिटिंग आणि का घेत आहे सुट्टीच्या दिवशी याची चौकशी करावी ही आमची मागणी आहे. बुल्ढाना लोकसभा क्षेत्र के सांसद और शिवसेना नेता प्रतापराव जाधव ने विभिन्न समाचार चैनलों को मुलाकात देते हुए उल्लेख किया है कि संजय राउत उद्धव ठाकरे के भाट है. अखिल भारतीय भाट समाज मोटाला तालुका की ओर से मोटाला तहसीलदार के माध्यम से बुल्ढाना जिलाधिकारी को निवेदन देकर उनके वक्तव्य का विरोध किया गया. आज दिनांक 20/2/2023 रोजी सन्माननीय बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये का संजय राऊत हे उद्धव ठाकरेचे पाठ असून पैसा घेऊन ती भुंकत आहे, सदर पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या भाट समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत. तरी आमच्या महाराष्ट्र राज्य भाट समाज संघटनेच्या वतीनं आम्ही आज मोताळा तहसील येथे निवेदन सादर करून सदर प्रतापराव जाधव यांनी आमच्या समाजाची माफी मागावी अशी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आमचा भाट समाज हा अनादी काळापासून इतिहासकारक वंशावली ठेवणारा समाज असून आमच्या समाजामध्ये प्रत्येक घटक हा प्रत्येक गावी जाऊन प्रत्येकाची वंशावली सांगतो आणि त्या मोबदल्यामध्ये जो रक्कम मिळते त्या रकमेतून आमचा उदरनिर्वाह आम्ही करतो. अशा सत्तेत माज आलेल्या खासदारांनी आमच्या समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. आम्हाला संबंध समाजाला नव्हे तर महाराष्ट्राला माहिती आहे की कोण पैसे घेतले, कोण कुठं गेला हे सर्व समाजाला माहिती आहे. सदर प्रतापराव जाधव यांनी आमच्या सकल भाट समाजाची भावना दुखवलेल्या आहेत. तरी आमच्या भाट समाजाच्या वतीनं सर्व समाज बांधव इथं जमून माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलं आहे. त्यांनी माफी नाही मागितली तर आम्ही लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन आणि पुढील रणनीती लवकरच ठरवणार आहे. आमची एकच विनंती आहे, सन्माननीय प्रतापराव जाधव यांनी तात्काळ माफी मागून समाजाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं त्याची टिप्पणी लवकर करावी अशी मी मैडम यांना विनंती करून आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नई खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.